चला सापड्यात सावस गावलं म्हणायचं. धैर्य मुजुमदार, तुम्ही मस्त शेर असाल हो, पण ही दीपा 1.25 शेर आहे. आता कसं भाऊने दिलेलं काम पूर्ण करताय मी सुद्धा बघतेच. तुमच्या सगळ्या प्रयत्नांवर कधी काचा तर कधी पाणी टाकायला मी तयारच आहे. या जन्मात आहे, पुढच्या 10 जन्मात सावी मुजुमदारांच्या घरची सून होत नसते. तुमचा पाय बघा, त्याच्यातून रक्त येते. काय करताय तुम्ही? तुम्ही उठा, एवढं काही झालेलं नाहीये. असू दे. धैर्य, काय करताय तुम्ही? एवढं पायाला लागले तरी परत काम करायला चाललंय. ते काही नाही, ते काम सोडा आणि तुम्ही आतमध्ये चला. आधी मला पाय बघू द्या तुमचा. थांबायची वेळ नाहीये सावी. हो कधी परत घरी येतील. जेवणाची वेळ सुद्धा जवळ आली आहे. काही करून मला लवकरात लवकर काम पूर्ण करायला लाग. काम होऊ दे नाहीतर नको होऊ दे, मला नाही फरक पडत काय. अशा अवस्थेत मी तुम्हाला काम नाही करू देणार. बघू, मला पाय दाखवा तुमचा. सावी आओ. आज धैर्य, आता नाही ऐकणार मी तुमचं. मला आधी तुमच्या पायाची जखम बघायची. धैर्य आहो, केवढं लागलंय तुमच्या पायाला? रक्त येत आहे त्याच्यातून. काही नाही, तुम्ही आत चला आधी. चला. नाही साहेब, तुम्हाला जखम बघायची होती, तुम्ही बघितली. आता मला माझं काम करू दे. तुमच्यासाठी ही जखम मोठी असेल, माझ्यासाठी किरकोळ आहे. मला माझ्या प्रेमाची परीक्षा पास करायची आणि कुठल्याही परिस्थितीत मला ती पास करायची. ही तुमच्या एकट्याची नाही, आपल्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा आहे. त्यामुळे ती तुम्ही एकट्याने नाही, आपण दोघांनी मिळून पास करायची. अयो, आता ह्यो काय कहाणीमध्ये ट्विस्ट. ही दोघं मिळून परीक्षा देणार म्हणजे माझ्या आजच्या सगळ्या प्लॅनचं वाटोळच झालं म्हणायचं. आता भाऊ मला त्या दोघांच्या लग्नाच्या अक्षता वाटायला लावण्यात म्हणजे झालं. नाही 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 दीपे, काहीतरी करायला लागतंय तुला. मी अशी गप्प बसणार नाही. नाही या दोघांच्या लग्नाच्या अक्षतेचा भात करून खाल्ला तर नावाची दीपा नाही. रडू नकोस, रडू नकोस, रडू नकोस. या दयाची पोरगी आहेस तू. आणि माझ्या पोरीनं स्वतःला शिक्षा करून घेणं, असं हे सतत रडणं मला मान्य नाही. मुजुमदाराची सून होणार आहेस तू. धैर्य मुजुमदाराची राणी होणार आहेस तू, राणी. त्यासाठी त्यांनी इथं थांबायला तर पाहिजे. सारखे बाहेरच असतात ते. माझ्या आयुष्यात थांबण्यासाठी त्यांच्याकडे वेळ कुठे आहे? आता सुद्धा कुठे गायब झाले काय माहित. हे बघ, तू कुठे बी गायब होते, लवकरच घरी येणार. तू जिथं कुठं असेल तिथून इथं यायला त्याला मी भाग पाडणार. हा माझा शब्द आहे, शब्द.
तुझ्या डोळ्यातून पडलेल्या प्रत्येक थेंबाची किंमत मी त्यांना मोजायला लावणार आणि तुला दिलेल्या प्रत्येक जखमा त्याच्या डबल जखमा सोसायला लावणार मी त्यांना. नाही त्या मुजुमदारांना घाम फोडला नावचा दया नाही दया. काय करायला लागलायचा? भाऊनी काय सांगितलंय? यांना कुणी सुद्धा मदत करायची नाही. वहिनी याला माणुसकी जपणं म्हणतात. अगं आजारपणात राब राब राबतायत ते. पायाला जखम झाली आहे त्यांच्या आणि तू मला इथं मदत करायची नाही याची आठवण करून द्यायला आली. होय की होय, जपा की माणुसकी. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण कसं आहे माणुसकीपेक्षा मला भाऊंचा शब्द महत्वाचा वाटतो. तुम्हाला नाही वाटत? चला तुम्ही. वहिनी काय करते तुम्ही आज चला सोड मला. अगं त्यांच्या पायाला लागले बघू तर ते मला. सोड वंचल. गप गुमान आज चला, नाहीतर भाऊंना मी सगळं सांगेन. तुम्ही यांना मदत करताय आणि नियम मोडायला लागलाय म्हणून. मग भाऊ आपण होऊन यांना फेल करतील. जर तुम्हाला चालणार असेल तर मदत करा, नाहीतर गप गुमान आज चला. वहिनी काय कालवा लावला यो? सावे काय चाललंय हे? त्या काय बोलणार आहेत मी सांगते तुम्हाला. भाऊ तुम्ही किती वेळा सांगितलं हो ह्या धैर्यांना कुणी सुद्धा मदत करायची नाही म्हणून. तरी सुद्धा लय प्रेमानं मदत करत होते. भाऊ यांना ना काही सांगण्याचाच अर्थ नाही. तुम्ही यांना फेल करून टाका आणि काही तो विषय संपवून टाका. भाऊ मी मदत म्हणजे सावीनं तुम्हाला या कामात मदत केली. सावीनं तुम्हाला मदत केली काय? सावीनं तुम्हाला या कामात मदत केली का? हा भाऊ. केली त्यांनी मदत. माझ्या पायात काच घुसली होती, ती काढायला मदत केली त्यांनी. पण भाऊ कामात त्यांनी मला काही पुढं बोलण्यात काय अर्थ नाही. जे दीपा म्हणते ते बरोबर आहे. साहेबीनं या कामात तुम्हाला मदत करून नियम मोडलेला आहे. आता नियम मोडला म्हणल्यानंतर पुढे चर्चा करण्यात काय अर्थच नाही. तुम्ही या परीक्षेत नापास झाला आहात. तुम्ही जाऊ शकता. भाऊ भाऊ ऐका तर. भाऊ अहो भाऊ ऐकून तर घ्या. तुम्ही असं एकतर्फी निर्णय कसा घेऊ शकता भाऊ? अहो मी फक्त त्यांना
एक वेळ तू नियम मोडलं हे जरी मान्य केलं तरीही हे नापासच होणार आहेत. काय सांगून गेलो तुम्ही? दुपारच्या जेवणापर्यंत हा दगड इथनं हल्ला पाहिजे. आता काय बघतोय? दगड अजून जागेवरच आहे. त्यामुळं हे नापास झालेले आहेत. भाऊ, तुमच्यामुळं मातीचा टिळा लागलाय मला आणि त्या मातीची शपथ घेऊन सांगतो, लवकरच तुम्ही तुमच्या नातीचा हात माझ्या हातात द्याल. विलास, काय रे? धैर्याला शोधायला गेला होता ना तुम्ही? आणि मग हे त्याला शोधायला गेलो होतो. निसरडी जागा होती, पाय घसरला आणि पडलो. हे बघ, आता इथं असंच बोलत बसणार आहे का? अवंते, जेवायला वाट लवकर आणि मटण बनव. चल
अरे भाच्या भाच्या भाच्या, अरे मटणाची कसली मेजवानी करतोय, तुमच्यासाठी खास मेनू घेऊन आलोय मी. काय आहे हे? कारल्याचा ज्यूस. हीच आहे आज स्पेशल मेजवानी. काय फालतूपणा चालवलायसा? फालतूपणा अजून सुरू कुठे केलाय? माझी लेख तिकडं धैर्याच्या काळजीत उपाशी आहे आणि इकडं इथं तुम्ही मटणाच्या पार्ट्या सोडताय. हा फालतूपणा नाही तर काय? अरे पण ते दोघं गेले होते ना धैर्याला शोधायला. बघ जर त्यांची अवस्था. कुठं आहे धैर्य? कुठं आहे धैर्य? अजून काय कळलं नाही. हा नूट तुमच्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं का आम्ही? आम्ही काय या घरचे नौकरच का? आणि मामा तुझ्या प्रत्येक येतो. हे बघ दया, काहीच बोलू नकोस. काहीच नाही बोलायचं. जोपर्यंत धैर्य या घरात येत नाही तोपर्यंत या घरातली माणसं मी जे देईल तेच खातील. काय बघतीस? पी. तू जर नाही प्यालीस
तर धैर्य मुजुमदार हरवलेत ही पोस्टर अख्ख्या कोल्हापुरात दिसतील. थांबा. हे तुमचं आजचं पुढचं काम. बघू काय आहे का. दहा जणांचं जेवण तुम्हाला 500 रुपयात बनवायचंय. भाऊ 500 रुपयात 10 जणांचं जेवण काय, नाश्ता पण होणार नाही. भाऊ मी आजपर्यंत एवढ्या लोकांच्या जेवणाची सोय वगैरे केली नाही कधी. ना मला त्याचा काय अंदाज आहे. माझ्यामुळं कुणी उपाशी राहायला नको. जी गोष्ट आजपर्यंत कधी केली नाही हीच गोष्ट तुम्हाला इथं करायची. खरा बहादूर तोच असतो तो अशक्य गोष्टीतून सुद्धा मार्ग काढतो. वा हीच तुमची परीक्षा. भाऊ हुशार आहे तर काय मस्त जवळ टाकले. या मुजुमदारांच्या पोराला 500 रुपयात साधा नाश्ता सुद्धा जमणार नाही. जेवण कसलं करतोय. धैर्य मुजुमदार, चला तुमची घरी जायची वेळ आली. धैर्यांना तर बाजार स्वयंपाक याच्यातली काहीच माहिती नाहीये. माझ्यासाठी म्हणून मागं नाश्ता केलेला त्यांनी, पण हे आजचा टास्क त्यांच्यानं नाही होणार. मला त्यांना आज हेल्प करायलाच पाहिजे. पण भाऊंना कळले तर भाऊ अजिबातच ऐकून घ्यायचे नाहीत.
काय करू? भाऊंना न कळता कशी हेल्प करू धैर्यांना? हॅलो, हॅलो मॅडम, अहो कधी झालंय? काय कधी झालं? अहो हेच की धैर्य साहेब हरवलेत ते. बाहेर कसं कळलं? तुम्हाला कोण बोललं? मोठ्या कोल्हापुरात धैर्य मुजुमदार हरवल्याचे पोस्टर लागलेत आणि तुम्ही विचारा कोणी सांगितलं? नाही नाही, मला वाटतं कोणीतरी फाजीलपणा केलाय. गैरसमज झाला असेल कोणाचा तरी. धैर्य हरवलेला नाहीये, तो इथेच आहे. हा, दया, काय ग ताई? सापडले जाऊ बापू, सापडलेत का? उगाच नाटक करू नकोस आता. तुला कोणी सांगितलं होतं गावभर गोंगाट करायला? तर तुला सांगितलं होतं ना की मी धैर्यला लवकरात लवकर शोधून काढेन म्हणून. तरी आता परत फोन. हॅलो हॅलो, अहो वाईट झालं मॅडम. हे कामिनी मॅडम, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अहो पण असे कसे हरवले धैर्य? धैर्य हरवलेला नाहीये. सारखं फोन करू नका. कोणीतरी ना बिंडोकपणे ते लावलेले दिसत आहेत पोस्टर. आणि पुन्हा जर का मला फोन केला तर दया, अरे का केलंस असं? तुला सांगितलं होतं की त्याला आपण शोधू म्हणून. तुला जरा पण धीर धरवत नाही का रे? आई 2 दिवस झालं धीर धरूनच बसलो होतो. धीरच धरला होता. आपण पोचू, तो आपल्याकडे पोचेल, हेच ऐकून धीर सुटला माझा. अरे काही लिमिट आहे का नाही? उद्या जर धैर्य सापडला नाही तर कुठल्या तोंडाने लोकांच्या समोर जाऊ? सगळे माझी चेष्टा करतील. यांचा जावई बापू हरवला. आणि मला तो दिवस बघायचा नव्हता. म्हणून माझं मीच हुडकायला सुरुवात केली. लावले पोस्टर. काय चुकलं माझं? तुझं काय चुकलं ते मी तुला सांगेनच. पण आधी गावभर लागलेले सगळे पोस्टर काढून टाकायला हवे. आता तुम्ही दोघं काय इथेच बघत बसणार? कोण? धैर्यला तुम्ही आधीच शोधला असताना तर ही वेळ आली नसती. आता जा, असे उभे राहू नका. गावात जिथे जिथे पोस्टर दिसतील ते सगळे करून फाडून टाका. हॅलो, एक महत्वाचं काम आहे आणि खूप अर्जंट आहे. आपले जेवढे पण कॉन्टॅक्ट असतील ना, ह्या घरात सगळी मिळून 6 माणसं, मी 7वा. जे काही विद्यार्थी येतात ते मिळून 10-12 जण. 500 रुपयात हे सगळ्यांचं जेवण कसं बनवायचं? जेवायचं म्हणजे चपाती, भाजी, भात आमटी, एखादी कोशिंबीर, काहीतरी स्वीट डिश. एवढं सगळं तर पाहिजेच की. मला तर साधी कोशिंबीर पण बनवता येत नाही. हे सगळं कसं करू मी? तू डाईट आपल्याला काय मिळते ग? अरे आत्ताच तर सांगितलं की तुला, डाळीतून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. आठवलं. डाळीतून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. मला सांग, दुधातून काय मिळतं आपल्याला? दुधातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. बरोबर. अथर्व, तुला माहितीये का रे, आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात आपले मावळे काय खाऊन लढाईला जायचे ते? त्यांना तर मोठ्या लढाई करायला लागायच्या ना. त्यांना तर काहीतरी भारी खाऊन जायला लागत असेल ना. अरे हीच तर गंमत आहे आपल्या इतिहासाची आणि आपल्या मातीची. अरे आपले मावळे ना साधं
पिठलं भाकरी खाऊन लढायला जायचे आणि शत्रूला धूळ चारायचे. मग त्यांना त्यातनं ताकद कशी मिळायची? पिठलं कशापासून बनतं? पिठलं बेसन पासून. आणि बेसन? बेसन डाळीपासून. आणि डाळीतून काय मिळतं आपल्याला? प्रोटीन्स. बरोबर. होय की ग. आणि भाकरी धान्यापासून बनते, म्हणजे त्यांना त्यातून कार्ब मिळत असते. अरे एकदम बरोबर. पिठलं आणि भाकरी याच्यातून ताकद मिळते ना, म्हणून त्याला पूर्ण अन्न म्हणतात. आणि त्याच्यासोबत जर कांदा आणि ठेचा असेल ना, तर अजून डबल एनर्जी यायची, माहितीये का? आणि सगळं स्वस्तच मस्त होऊन जात. कळलं तुला? सापडला. 500 रुपयात बसणारा मेनू सापडला. नुसता ठीक आहेस ना? अरे ठीक, एकदम ठीक आहे मी. आणि टपाल, तुझ्या आत तू एकदम सॉलिड आहे. म्हणजे एखादा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर तिच्याकडे नाहीये, असं कधी होऊच शकत नाही.